योगिता फार्मिंग बिझनेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गाईचे जे दूध आहेत, म्हणजे कोणी एक नवीन फार्मर असतो कोणी एखादा आणि त्याला गाईचे दूध कसे काढावे हे माहीत नसतं। तर एक्झाम्पल त्यांच्यासाठी मी इथे सांगत आहे की गाईचे दूध कशा पद्धतीने काढतात, तुम्हाला प्रत्यक्षात दाखवत आहेत। तर हे बघा, अगदी अशी सुरुवातीला तुमची गाय जर लात वगैरे मारत असेल किंवा नाही पण मारत असेल तर एक सेफ्टीसाठी तिचे जे मागचे दोन्ही पाय आहेत ना, ते सेफ्टीसाठी असे हळुवारपणे बांधून घ्यायचे, जेणेकरून तिला पण त्रास नको आणि आपल्याला पण नको। कारण की काय होतं, आपण काही वेळेस बघा गायचे पाय न बांधता दूध काढतो, तर त्यावेळेस काय होतं की एखाद्या वेळेस जर तिच्या पायावर माशी वगैरे किंवा मच्छर बसला तर ती पाय उचलते आणि ती पाय उचलून दूध पण सांडवू शकते किंवा तिची जी लात आहे ती आपल्याला पण लागू शकते। तर एक सेफ्टी म्हणून तिचे जे पाय आहेत ते हळुवारपणे बांधून घ्यावेत। त्याच्यानंतर एका गरम म्हणजे कोमट पाण्याने तिचे जे स्तन आहेत ते व्यवस्थित धुवून घ्यावेत। हे बघा, इथे मी स्तन धुतले आहेत आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं आपलं जे बोट आहेत, बोट आतमध्ये टाकून म्हणजे तिच्या स्तनावर जो आपला अंगठा आहे तो अंगठा स्तनावर ठेवून मग तिचे दूध काढावेत। तर अशा पद्धतीने इथे दूध काढायची प्रोसेस चालू आहे, आपण बघू शकता। तर अगदी सोपं आहेत। सुरुवातीला तुम्हाला थोडंसं हे जड जाईल दूध काढायला, पण मग अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही गाईचे दूध काढू शकतात। तर हळुवारपणे तुमची जर पुढे प्रॅक्टिस झाली तर दूध काढणं खूप सोपं वाटेल। तर नवीन थोडाफार त्रास होतोच। तर मला फक्त जे नवीन फार्मर आहेत, जे गाई पालक आहेत, म्हणजे ज्यांना जे इच्छुक आहेत की गाई पालन करावा म्हणून, तर त्यांच्यासाठी सांगायचं आहे की तुम्ही अशा पद्धतीनं म्हणजे गाईची निवड कशी करावी किंवा गाईचे तिची जात कशी ओळखावी किंवा ही गाय आपल्याला किती दूध देऊ शकते, तर ह्या सगळी बाबी ज्या तुम्हाला गाई घेण्यामध्ये मदत करू शकतील तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघा। ह्या चॅनलवरती माझे अजून काही व्हिडिओ आहेत, तिथे जाऊन तुम्हाला अगदी व्यवस्थित असे समजेल की तुम्ही गाईची निवड कशी करावी किंवा कुठल्या पद्धतीची गाई घ्यावी किंवा तिचे दूध कसे काढावे, हे संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहेत। चॅनलवर जाऊन नक्की बघा। आणि हे बघा, फर्स्ट टाइम जर असेल तर अशी हाताला पण म्हणजे हाताला तुमच्या हात दुखू पण शकतो। आणि सर्वात मेन कारण म्हणजे गाईचे दूध जेव्हा पण तुम्हाला काढायचे असेल तेव्हा जे स्तन आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित पाणूनच दूध काढणं योग्य आहेत, कारण की त्याच्यामुळे जर दूध आलं तर तुम्ही दूध काढू शकता। आणि दुसरं म्हणजे दूध काढताना आपले जे हात आहेत ते हात अगदी म्हणजे असं सैल ठेवावेत, हळुवारपणे दूध काढावं किंवा मग खूपच प्रेशर आल्यासारखं हातावर जास्त भार वगैरे देऊ नये, कारण की असं जर केलं तर आपल्या दोन्ही हात दुखू शकतात आणि आपण मग नंतर इतकं आपल्याला वाटू शकते की आता दूध काढणं बंद करावं, कारण की इतके हात दुखायला लागतात, त्याच्यामुळे तुम्ही काही दूध काढू शकत नाही। तर त्यासाठी आपले जे हात वगैरे आहेत एकदम असे लूज वगैरे सोडून तिचं दूध काढणं योग्य राहील। कारण की हा स्पेशली व्हिडिओ ज्या वुमॅन आहेत, ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आहेत। कारण की बघा, काही क्षेत्रामध्ये म्हणजे काही ज्या महिला आहेत त्या गाईचे दूध काढत नाहीत, तर त्यांच्यासाठी मी सांगते। तर मी एका टायमाला एक्झाम्पल, तर अशा पद्धतीनं त्या महिलांनी पण एकटीनं असं गाईचे दूध काढावे। तर हा व्हिडिओ स्पेशली त्या महिलांसाठी ज्या महिला इच्छुक आहेत गाई पालन करायला। तर अशा पद्धतीनं जर तुम्ही दूध काढले तर इच्छितच तुमचे हात वगैरे दुखणार नाही आणि दूध पण अगदी व्यवस्थित पटकन असं निघेल। आणि दुसरी एक पद्धत म्हटलं तर तुम्ही जे तुमचे जे दोन्ही हात आहेत एकामागे एक तुमचे जे स्तन आहेत एकामागे एक दाबायचं, कारण की सोबत कधीच दाबायचं नाही। कारण की काय बघा, दूध काढताना काय चूक करतात, दोन्ही जे स्तन आहेत सोबत त्याच्यावर भार देतात, सोबत दूध काढतात। तर असं न करता पहिले एका स्तनाचं दूध काढायचं, मग दुसऱ्या स्तनाचं दूध काढायचं। तर अशा पद्धतीने तुम्ही दूध काढायची जर प्रोसेस केली तर गाईला पण त्रास होणार नाही आणि तुम्हाला पण त्रास होणार नाही। तर हे बघा, आता मी ते दूध काढून घेत आहेत। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे गाई पालनाविषयी अजून काही जर प्रश्न वगैरे असेल तर मला विचारा, मी नक्कीच त्याबद्दल तुम्हाला माहिती देईल। आणि माझ्या ह्या चॅनलवर अजून खूप सारे व्हिडिओ आहेत, तर नक्की जाऊन ते बघा। तुम्हाला गाई पालनाविषयी किंवा शेळी पालन किंवा गावरान कुक्कुट पालन ह्याबद्दल खूप सारे व्हिडिओ आहेत, तिथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता।
तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तर ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.